वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देव कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी गुरुमाऊलीच्या साधना मंदिरामध्ये त्रैमासिक शिबिरामध्ये उपस्थित सर्व साधकांचं साधना मंदिराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। भगवान श्री गणेशाच्या आगमनाने सर्व चैतन्यमय आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण या त्रैमासिक शिबिराच्या निमित्तानं उपस्थित आहोत। भगवान श्री गणेशाची मूर्ती पाहिल्यानंतर प्रसन्न वाटणार नाही असा माणूस सापडणार नाही। नास्तिक माणसाला सुद्धा ज्या मूर्तीच्या रूपाचं वेड लागतं ते भगवान श्री गणेशाची मूर्ती आहे। आत्ताच बापू काकांनी सांगितलं की 21 अथर्वशीर्षांचं या ठिकाणी आवर्तन होतं। आपण संपूर्ण अथर्वशीर्षाचा जर थोडासा अर्थ पाहिला तर लक्षात येईल की भगवान श्री गणेशाच्या मूर्तीच्या रूपातून आपल्याला अमूर्त रूपाकडे जायचं। सगुणाच्या साक्षात्कारापासून सगुणाच्या दर्शनापासून निर्गुणाच्या साक्षात्कारापर्यंत आपल्या भक्तीचा प्रवास करायचा आहे। हेच अथर्वशीर्ष सांगतो। तो मूलाधार स्थितोसी नित्यम, तो तिथं आहे, मूलाधार चक्रात आहे। भक्तीची सुरुवात, साधनेची सुरुवात ही मूलाधार चक्रातून होते। त्वम गुणत्रयातीतः त्वम कालत्रयातीतः, हे जे सगळं वर्णन आहे, त्वम देहत्रयातीतः, हे सगळं वर्णन निर्गुणाचं आहे। सगुण रूपाचं दर्शन सर्वांना होतं कारण ते साध्या डोळ्यांनी दिसतं आपल्याला। मूर्तीचं रूप आपल्याला प्रत्येकाला दिसतं, पण मूर्तीमध्ये असणारं जे चैतन्य आहे त्याचा अनुभव येण्यासाठी आपल्याला काही अट्टहास करावा लागतो आणि त्या अट्टहासासाठी आपल्याला श्री गुरु कृपेची गरज असते। निर्गुणाचा साक्षात्कार आपल्याला वैयक्तिक पातळीवर अशक्य आहे, अवघड आहे। जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची अनुभूती येत नाही। पण विश्वमाऊली ज्ञानदेवांचा फार सुंदर आणि सर्वांच्या पाठातील सर्वांच्या ऐकण्यातील एक अभंग आहे। तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे। श्रुती माने ना अनुमाने ना, श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे। तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे। तुझा आकार म्हणो की निराकार रे, आकार निराकार एक गोविंद रे। तुझे दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे। निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, सगुण निर्गुण एक विठ्ठल रे। हे सर्वात महत्वाचं। निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, एकटे ज्ञानदेव, निवृत्ती प्रसाद, सगुण निर्गुण एक विठ्ठल रे। हे महत्वाचं आहे। आज मूर्तीची पूजा, कोणत्याही मूर्ती पुढे गेलं तर आपल्याला प्रसन्न वाटतं कारण ती प्राणप्रतिष्ठापना झालेली असते। मूर्तीमध्ये चैतन्य आहे, चैतन्य आपल्याला प्रसन्न करतं, परंतु त्या चैतन्याची अनुभूती जर आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला गुरुकृपेची गरज आहे, हे हा अभंग सांगतो। तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे। साधनेत असणारी माणसं आणि साधनेत नसणारी माणसं या दोन्ही मधला फरक येत आहे। जी माणसं साधनेत नाहीत, जी माणसं साधक नाहीत, किंवा आणखी सोप्या भाषेत बोलायचं म्हटलं, जी माणसं अनुग्रहित नाहीत, ज्या माणसांना दीक्षा नाही, अशा माणसांना देवाबद्दल प्रीती निर्माण होते। यात विशेष काय नाही, ते संस्कारांच आमच्या अंगात अनुभव शक्तीने ते गुण आहेत। आमच्या आईवडिलांना देव आवडतो, आमच्या पूर्वजांना देव आवडतो, देव आमचा अधिष्ठान आहे, हे सगळं आम्हाला आवडतं, हे
आनुवंशिकतेला आवडतं, आमच्या संस्काराने आवडतं, आमच्या परंपरेला आवडतं. परंतु ज्या परंपरा, आताचा काळ वेगळा आहे, आताचं विज्ञान युग आहे, आताचं मोबाईल युग आहे, आताचं इंटरनेटचं युग आहे. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले सहज म्हणतात, त्यांच्या एका स्वाध्याय परिवाराच्या एका चिंतनामध्ये त्यांचं वाक्य आहे की भोळा भक्त ही संकल्पना वेगळी आहे. भोळा भक्त त्याचा भाव शुद्ध असतो म्हणून भगवंताला प्रिय, तो तर्क करत नाही. भोळ्या भक्तामध्ये तर्क उत्पन्न होतच नाही, कारण त्याची श्रद्धा अढळ असते. तर्क निर्माण करणाऱ्या, तर्क ज्यांच्या अंतःकरणात निर्माण होतो त्याला ज्ञानाचं स्फुरण लागतं, स्फुरण येतं. तर्काची उत्पत्ती निर्माण झाल्यानंतर आपल्याला जिज्ञासा निर्माण होते. तर्क आपल्याला जिज्ञासा करण्याला भाग पडतो आणि जिज्ञासूचा प्रवास हा ज्ञानी भक्तापर्यंत होत असतो. त्यामुळे भोळा भक्तापेक्षा आजच्या विज्ञान युगामध्ये ज्ञानी भक्त हा शॉर्टकट आहे, लक्षात घ्यावा. भाव आपला प्रगट झाल्यानंतर भावानं जे काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात त्या वास्तवात अनुभवायच्या असेल तर त्याला ज्ञानाची जोड असावीच लागते. कारण प्रत्येकाचं भावविश्व वेगवेगळं असतं. भावविश्व आणि प्रत्यक्षातलं विश्व याची सांगड घालायची असेल तर आपल्याला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान नसताना भावविश्वात रमणारी माणसं प्रत्यक्षात तशी असू शकत नाहीत. किंवा भावविश्वातली जी शांती आणि समाधानाचा अनुभव आहे तो प्रत्यक्षातल्या व्यावहारिक जीवनात आपल्याला अनुभवायचा असेल तर त्याला ज्ञानाची जोड असावीच लागते. त्याचं ज्ञान जर झालं नाही तर भावविश्वात रमणारी माणसं ही, आपण साध्या आताच्या इंग्लिश भाषेत म्हणतो, ही इज अ इमोशनल पर्सन. आणि इमोशन्स प्रत्येक ठिकाणीच तुम्हाला फायद्याची ठरतात असं नाही. इमोशन्स तुम्हाला काही वेळेला तोट्याची पण ठरतात. काही वेळेला माणसानं स्ट्रॉंग असावं लागतं. हे स्ट्रॉंग असणं हे संतांचं चरित्र पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं. अतिशय आत्यंतिक दुःखाच्या प्रसंगी आपण जर भावविवश झालो तर आपण आपल्या अवस्थेपासून दूर होतो. संत त्या ठिकाणी स्थिर राहिले याचं कारण भावविश्वाला त्यांच्या ज्ञानाची जोड आहे. ज्ञान म्हणजे तुम्ही शिक्षणात घेता ते ज्ञान नाही, ती माहिती आहे. ज्ञान हे विश्वमाऊली ज्ञानदेवांनी पहिल्या अध्यायामध्ये जी ओवी समर्पित केलेली ते ज्ञान. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वयं वेद्या आत्मरूपा, ते आत्मरूपाचं ज्ञान किंवा ते ज्ञान पैगांबरवे जरी मनी आधी जाणावे तरी संताया भाजावे सर्वस्व शिवावी म्हणतात. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. 10 दिवस गणपतीच्या मूर्तीमधून आपण सगुणाची भक्ती करायला लागतो. सगुण भक्ती आपल्याला आनंद देते. सगुण भक्ती आपल्याला चित्ताला प्रसन्न करते. पण ती प्रसन्नता अखंड टिकवायची असेल किंवा अगदी मौलीच्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर संसारातल्या दुःखावरचं जे उपाय आहे ना, दुःखावरचा उपाय, आपण सगळेच संसारामध्ये दुःखी आहोत. कोणी संसारात सुखी राहत नाही, संसारात सुखी होऊ शकत नाही. कारण संसार फलकट तो संसार येते सार भगवंत, ऐसे जागवी तो म्हणा सरसे जना सहित, अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे, ऐसे जागवी तो म्हणा सरसे जना सहित. तो का म्हणे देवा वाचुने केला सीन तो मिथ्या. हे जे मिथ्यपणा नाही हेच संसार आहे सगळं. फलकट तो संसार. या फलकटामध्ये आपल्याला ते सापडणं शक्य नाही. मग माऊली सांगतात जर तुम्हाला संसारातल्या दुःखावर मात करायची असेल तर देखे अखंडित प्रसन्नता, आती जेत चित्ता तेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा. चित्ताची प्रसन्नता हे संसाराच्या दुःखावरचं मूळ उपाय आहे. चित्ताची प्रसन्नता कशाने होईल? मनाची प्रसन्नता वेगळी आहे, चित्ताची वेगळी आहे. मूर्ती पाहिली, एखादं चांगलं रूप पाहिलं सुंदर, मन प्रसन्न होतं. चांगलं फूल पाहिलं, मन प्रसन्न होतं. चांगलं निसर्ग सौंदर्य पाहिलं, मन प्रसन्न होतं. लक्षात ठेवा. म्हणून तो गणराज गणपती आदी मनगेही आती. तुकोबारायांची वचन आहे ती, आदी मनगेही आती. मनाची प्रसन्नता मूर्ती पाहिल्यानंतर होईल. थोडं सूक्ष्म चिंतन आहे, थोडं लक्षपूर्वक आहे का. मूर्ती पाहिल्यानंतर मनाची प्रसन्नता होते. आदी मनगेही आती. तो गणराज गणपती मन इंद्रियाचा राजा सर्व भावे त्याची पूजा. हे मन प्रसन्न झालं, पुढं चित्ताची प्रसन्नता आहे. मूर्ती पाहिल्यानंतर तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुणाचा साक्षात्कार गरज नाही, सगुण समोर दिसतं. पण निर्गुण
निर्गुण कळल्याशिवाय चित्ताची प्रसन्नता होत नाही. मन प्रसन्न तात्पुरतं होतं, अखंडित प्रसन्नता अतिजेत चित्ता, हे लक्षात ठेवा. मनाची प्रसन्नता मूर्ती डोळ्याला दिसतंय तोपर्यंत आहे. डोळ्याच्या नंतर तुम्ही बाहेर त्या मूर्तीच्या पुढून बाहेर गेला, रूप पाहता लोचने सुख झाले हो साजन. ते कसं आहे, मूर्ती पाहून पुढं मूर्तीच्या पुढनं उठला, संसारात स्वयंपाक करायला लागला, व्यवसाय करायला लागला, नोकरी करायला लागला, आणि पुन्हा तुम्हाला मूर्ती आठवली, पुन्हा मूर्ती आठवली, आणि मूर्ती आठवल्यानंतर पुन्हा मन प्रसन्न होतं. ती मूर्ती कुठं आहे? ती मनात नाही, ती चित्तात आहे. सुरुवात मनापासून आहे. मन इंद्रियाचा आधी मन घे हाती, हे सुरुवात आहे. तो गणराज गणपती. ती मूर्ती प्रसन्नता मनाला करते आणि चित्तापर्यंत न्यावी लागते. चित्तापर्यंत ज्या वेळेला ती मूर्ती जायची असेल त्यावेळेला मूर्ती विसरून चित्त निर्गुणात न्यावं लागतं. त्यावेळेला ते अखंडित्व साधतं. तात्पुरत्याचं आपल्याला अखंड करायचं असेल तर त्या अखंडतेला जोड कशाची आहे? ज्ञानाची आहे. ते ज्ञानाची जोड असल्याशिवाय आपल्याला ते अखंडित्व प्राप्त करता येत नाही किंवा आपल्या अंतःकरणात ते धारण करता येत नाही. तेव्हा तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. काही चिंतन, एक साम्यवादी विचारवंत होऊन गेले भारतामध्ये, ज्यांना 50 वर्ष आयुष्य लाभलं. त्यांनी फार मोठं, त्यांचं नाव सर्वांना माहीत परिचित आहे. जे जुने लोक आहेत त्यांना तर निश्चित परिचित आहे. आमच्यासारख्या नव्या पिढीला थोडं त्यांच्यानंतर कळालं. त्यांचं नाव नरहर कुरुंदकर, ह्याचे नांदेडचे फार मोठे विचारवंत. त्यांचं चिंतन कधी वाचलं, ऐकलं तर आपल्याला सहज लक्षात येते की 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये संसार सांभाळून एखादी व्यक्ती किती वाचू शकते, काय वाचन असू शकतं. तुम्ही कुठलंही त्यांचं चिंतन ऐकायला बसला किंवा चिंतन वाचायला बसला तर तुमच्या लक्षात येतं की तुम्ही 1 सेकंद जरी तुमचं मन इकडे तिकडे गेलं ना तर पुढची ओळच आपल्याला समजत नाही. इतकं ते ज्ञानानं परिपूर्ण आहे. काय परिणाम होतो निर्गुणाच्या आणि सगुणाच्या वृत्तीमध्ये, त्यांचं चिंतन त्यामध्ये केलं. बघा, भगवान परमात्म्याला 16,108 पत्नी आपण मागून पुराणामध्ये आहे. त्यातल्या 8 मुख्य, 8 मध्ये 3च वर्णन. त्यातली एक त्यांची प्रेमिका सत्यभामा, रुक्मिणी आणि राधा. जांबुवंती वगैरे बाकी लक्षणं आहे, बाकी सगळे वेगळे. पण ह्या 3 बद्दल त्यांनी केलेलं चिंतन, सगुण आणि निर्गुणामधला काय फरक पडतो ते लक्षात ठेवा. प्रेम अनुभवायचं असेल तर प्रेम अमूर्त आहे. प्रेम नये सांगता बोलिता अनुभव चित्त जाणे, हे तुकोबारायांचं वचन आहे. ते व्यक्त नाही करता येत किंवा ते सांगता नाही, ते बोलता नाही येत. अनर्वचनीय प्रेम स्वरूप असं शास्त्र वचन आहे. या तिघांच्या मध्ये तुम्ही सगुण आणि निर्गुण या तिघींनी जरी पाहिल्या तर फरक काय पडला तिघींच्या प्रेमात, त्याचं चिंतन आहे. सगुण आणि निर्गुणामध्ये काय फरक पडतो. सत्यभामेचं लग्न हा आताच्या कलियुगातल्या काळातला ठरवून मॅरेज किंवा अरेंज्ड मॅरेज, की ज्याला वडिलांनी ठरवला वर, आणि सत्यभामेनं आपल्या वडिलांनी ठरवून दिलेल्या वराबरोबर लग्न केलं. भगवान श्रीकृष्णाबरोबर, गोविंदोडच बोलतोय ना ते, भगवान श्रीकृष्णाबरोबर लग्न केलं, वर ठरवून दिला. त्यामुळं सत्यभामेचं जे आचरण आहे ते आत्ताच्या विवाहित स्त्रीसारखं आहे. तिला आपल्या पतीच्या प्रेमात दुसरी स्त्री नको आहे, ती वाद घालते रुक्मिणी बरोबर. लक्षात घ्या, आत्ताच्या स्त्रीचं प्रतीक आहे. ती वाद घालते रुक्मिणी बरोबर. तिला आपल्या पतीच्या मध्ये आपल्या पतीसाठी वाटल ते करायला ती तयार आहे. भौमासुरावर ज्या वेळेला नरक चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने आक्रमण केलं त्यावेळेला पती बरोबर लढण्यासाठी सत्यभामा गेलेली आहे. वाटल ते करायची स्त्रीची आजच्या आपल्या अर्धांगिनीची जी तयारी आहे ना ती सत्यभामेची आहे. रुक्मिणीनं जर प्रेम केलं, सत्यभामेचं प्रेम रूपावरचं आहे, सगुणातलं आहे. रुक्मिणीचं जे प्रेम आहे ते थोडस तिच्या पुढचं आहे. रुक्मिणीनं प्रेमविवाह केला, वडिलांच्या भावाच्या विरोधात जाऊन केला. नीट आहे काय चिंतन, गोविंदाचं बोलतो. वडिलानं ठरवलेल्या शिशुपालाबरोबर लग्न न करता तिनं स्वतः प्रेमपत्र लिहिलं भगवान श्रीकृष्णाला, आणि प्रेमपत्र लिहून बोलवून घेतलं
आणि भावाबरोबर कृष्णाला लढायला लावून त्याचा पराभव करून रुक्मिणी कृष्णाबरोबर गेली. तोपर्यंत रुक्मिणीनं कृष्णाचं फक्त वर्णन ऐकलेलं होतं, रूप नाही. एक स्टेप पुढे. सगुण आणि निर्गुणात काय फरक पडतो ते मला सांगायचंय. एक स्टेप पुढे आहे. रूप पाहिलं नाही, चरित्र वाचलं आणि त्या चरित्रातून त्या गुणावर ती, तुम्ही रुक्मिणी स्वयंवर जर वाचलं तर पहिला श्लोक आहे बघा, त्याला तिथे 2च शब्द सांगतो तुम्हाला. सुरुवात कशी आहे, 8 श्लोकाचं ते प्रेमपत्र आहे. त्यातली पहिली सुरुवात आहे, श्रुत्वा गुणानुभवन सुंदरा. श्रुत्वा ऐकलंय, गुणानुभवन सुंदरा. गुणाला प्राधान्य दिलं आणि गुणाला प्राधान्य, गुण कधी कळतो, रूपाच्या पुढे आहे. लक्षात घ्या, हे चिंतन खूप सूक्ष्म आहे. मला सगुण निर्गुण गोविंद रे तुम्हाला बोलायचं आहे. श्रुत्वा गुणानुभवन सुंदरा, रूपाच्या पुढे गुण आहे. एखादी व्यक्ती सुंदर आहे पण त्याचं गुण कधी कळते, रूपावरून गुण नाही ठरत, रूपाच्या पुढे गुण आहेत. त्यामुळं निर्गुणात घुसल्याशिवाय गुणाचा अनुभव येत नाही. एखाद्या व्यक्तीचा आचार आपल्याला कधी कळतो, ज्यावेळी त्या व्यक्तीचा विचार कळतो. आचार आपल्याला स्पष्ट दिसतो पण आचाराची निर्मिती विचारातून होत असते. विचार हे निर्गुणाचं प्रतीक आहे आणि विचाराचं स्फुरण हे संस्कारातून होत असतं. जसे संस्कार तसे विचार, जसे विचार तसा आचार. त्यामुळं रुक्मिणी मातेनं जे लग्न केलं ते प्रेमविवाह आहे आणि तो तिनं गुणावर केला. गुणावर, भगवान परमात्म्याच्या गुणाला ती पाहिली. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, ते गुण पाहिले आणि गुणावर म्हणजे रूपाच्या पुढे गेली रुक्मिणी माता. तर एक पाऊल रुक्मिणीचं पुढं आहे. रुक्मिणीनं भगवान परमात्म्यावर प्रेम केलं आणि प्रेम करत राहिली. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू कितीही लग्न केली तरी मला त्याचा विरोध नाही, तू कुणावरही प्रेम केलं तरी मला त्याचा विरोध नाही, फक्त तुझं सानिध्य मला पाहिजे. रुक्मिणीचा हट्ट काय, मी तुझ्या सानिध्यात पाहिजे. गुणावरचं प्रेम. एक स्टेप पुढं. तिसरी एक स्टेप आहे, ती आहे राधेची. राधा पण सामान्य नाही. राधा सामान्य नाही. राधा कुणाची मुलगी आहे? राधाच्या आईचं नाव माहिती आहे कोणाला? राधेच्या आईचं नाव माहिती आहे? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची करणे. राधेच्या वडिलाचं नाव माहिती आहे? ऐका, मी नाही तुम्हाला ताणत नाही लिहिले. दक्ष प्रजापिताला 60 कन्या होत्या, त्यातल्या एका कन्याचं नाव होतं स्वधा. ती स्वधा दिली पितरांना. ती पितृकन्या 3 झाल्या. एक मेना, दुसरी धन्या आणि तिसरी कलावती. मेना हिमालयाला दिली, तिच्या पोटी पार्वतीचा जन्म, ती शिवाची पत्नी झाली. धन्या ही जनकाला दिली, तिच्या जनकाच्या राज्यात सीता माता पेटीत सापडली. कन्या म्हणून तिचा सांभाळ केला धन्यानी आणि कन्या असलेली सीता प्रभू रामचंद्राला दिली. तिसरी कलावती ही द्वापार युगात वृषभानू नावाच्या वैश्याला दिली. तिच्या पोटी राधेचा जन्म आहे. राधा भगवान श्रीकृष्णाची प्रिया झाली. आता ऐका निर्गुणाचं प्रेम. राधा त्याच्याही पुढे गेली. मी 3च पत्न्या सांगितल्या भगवान श्रीकृष्ण, 2च पत्न्या आणि एक प्रेमिका. राधा त्याच्याही पुढे गेली. राधेनं भगवानाच्या निर्गुणावर प्रेम केलं. सगुण साकार रूपाबरोबर राहिली आणि राधेचं प्रेम किती श्रेष्ठ आहे पहा. राधेचं प्रेम असं श्रेष्ठ आहे, राधेचा हट्ट नाही तू माझा पती व्हावा, हा राधेचा हट्ट नाही. तू माझ्या सन्मुख कायम सानिध्यात राहावा, राधेचा हट्ट नाही. ऐका, राधेनं तू किती स्त्रियांबरोबर लग्न करावं याच्यावर राधेचा कोणताही अंकुश नाही किंवा त्याच्यावर भगवंताला तिनं बंधनही घातली नाही. त्यामुळे राधेचं जे प्रेम आहे ते प्रेम सर्वश्रेष्ठ समजलं जातं. म्हणून भक्ती राधेचं प्रतीक समजली जाते. भक्ती तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, निर्गुणाच्यावर केलेलं प्रेम हे सर्वश्रेष्ठ समजलं जातं. म्हणून राधा सर्वोच्च प्रेमिका म्हणून जगातल्या प्रत्येक कवीची, प्रत्येक लेखकाची, प्रत्येक संताची राधा आई ठरली, लक्षात ठेवा. त्यामुळं निर्गुण पर्यंत, निर्गुणापर्यंत आपल्या भक्तीचा प्रवास होणं ही परिपूर्णता आहे. सोपं सांगू आपल्या साधनेची जोड देऊन, कारण अभंग खूप मोठा आहे, त्यातली वर्णन सगळ्यांना कळतात. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुणी खूप गोविंद रे,
अनुमानिना अनुमानिना श्रुतिमेती मेती म्हणते आनंद गोविंदू रे स्थूल स्थूल म्हणो की सूक्ष्म रे आकार म्हणो की निराकार रे दृश्य म्हणो की अदृश्य रे दृश्य अदृश्य गोविंदू रे हे सगळं कळतं. सो दिसणारा न दिसणारा आकार निराकार स्थूल सूक्ष्म या चिंतनासारखं काही नाही. चिंतनाचं हे माझ्या बांधवांना हे रूप आहे. आज भगवान श्री गणेशाच्या 10 दिवसाच्या प्राणप्रतिष्ठापनेनं आपल्याला कुठं जायचं हे लक्षात ठेवा. या रूपातून स्वरूपापर्यंत जायचंय. रूप आपल्याला कळतं त्यावेळी एक प्रश्न स्वतःला एक विचारला पाहिजे, मी कोण आहे? मी कोण आहे हा प्रश्न ज्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये स्वतःच्या निर्माण होतो तो क्षण आपल्या उद्धाराचं पाऊल मार्गावर टाकण्यास कारण ठरतो. मी कोण आहे हा प्रश्न आपल्याला पडलाच नाही तर आपल्याला उद्धाराची दिशाच सापडणार नाही. लक्षात ठेवा. मी कोण आहे हा प्रश्न आपल्याला आत्मसाक्षरापर्यंत घेऊन जाऊ शकतो फक्त त्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्या प्रश्नाचा शोध आणि बोध गुरुकृपा छत्रछायेखाली घ्यावा लागतो. मी कोण आहे हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही गुरुकृपा वगळून शोधायला सुरुवात केली तर तुम्हाला फक्त भौतिक बाबतीतली उत्तरं मिळतील. तुम्हाला आत्मस्वरूपाचं उत्तर हवं असेल तर तुम्हाला गुरुकृपा छत्रछायेखाली जावं लागतं. थोडं सोपं करून सांगू. मी कोण आहे हा प्रश्न आपल्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात आहे. मी कोण आहे हा प्रश्न पडणं आपल्या निर्गुण आत्मसाक्षात्काराची किंवा निर्गुण परमात्म्याच्या साक्षात्काराच्या भक्तीच्या मार्गावर पडलेलं पहिलं पाऊल आहे. मी कोण आहे हा प्रश्न. आणि मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनाची परिपूर्णता आहे. याच जीवनात मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर ज्याला मिळालं त्याचं जीवन परिपूर्ण झालं. त्याला जगावंच पुढचं आयुष्य वाटत नाही. म्हणून संत महात्म्यांनी या प्रश्नाचं उत्तर सापडल्यानंतर संजीवन समाधीचे निर्णय घेतले. लक्षात आलं. निर्गुणाचा साक्षात्कार ही परिपूर्णता आहे. म्हणून आपण अनंत चतुर्दशीला ही मूर्ती विसर्जित करत असतो. मूर्ती विसर्जित केली म्हणजे गणपती गेले नाही. लक्षात. तो मूलाधार स्थितोषी नित्यम हे तुम्ही आत्ताच वाचलेलं अथर्व शीर्षातला श्लोक आहे. तो नित्य तिथं आहे आणि तो तिथं आहे हे 10 वर्षात कळावं. या 10 दिवसात कळावं याच्यासाठी. हे का कळावं? हे का कळावं? त्याचा अंश ममय अंश जीव लोके जीवभूत सनातना मन शिष्ठानी इंद्रियाने प्रकृती स्थानी करशिती. मला ते कळावं. तो तिथं आहे. मूलाधार तिथून पुढे स्वाधिष्ठान आहे, मणिपूर आहे, अनाहत आहे, आज्ञाचक्र आहे, सहस्त्र चक्र आहे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले सगुण निर्गुण एक विठ्ठल रे. सगुण निर्गुण ऐसी रूप विटेवरी दाविली कोण. हे नावांचेच माऊलीचेच भजन हे अभंग आहे. आपल्याला निर्गुणाचा साक्षात्कार सगुणातून करणं सोपं जातं. सगुणाच्या मूर्तीवर आपलं प्रेम बसतं. सगुणाच्या मूर्तीचं रूप आपल्याला मनाला प्रसन्न करतं. मनाची प्रसन्नता चित्ताच्या प्रसन्नतेत आपल्याला परावर्तित करायची असेल तर त्याला सद्गुरु कृपेची आणि ज्ञानाची जोड असावी लागते. त्याच्याशिवाय ते चित्तापर्यंत पोहोचत नाही. काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधित ना. विश्वासे करीतो स्वामी रे सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ राहे तिथे. हे चित्ताची शुद्धता हेच परमार्थाचं मुख्य प्रयोजन आहे. पूजा करणं, जप करणं, तीर्थयात्रा करणं, वारी करणं याचं आउटपुट काय आहे? याचं आउटपुट काय? याचा आउटपुट एकच आहे की आपल्या चित्ताला निर्मळ करणं, आपल्या चित्ताला शुद्ध करणं. कारण तो शुद्ध झाला तर तो आतच आहे, तो प्रगट होतो. निर्गुणाचा साक्षात्कार झाल्याशिवाय वेदांच्या 4 महावाक्यांचा अर्थ आपल्याला समजत नाही. 4 वेद वाचणं आपल्याला शक्य नाही. वाचले तर आपल्याला कळणं शक्य नाही. ते शिकवणारे ते उच्चार त्याच्यातल्या त्रुटी ते आपल्याला होणार नाही. म्हणून आपल्याला साधं स्वरूप आहे. आपल्याला गुरुकृपा ह्याच्यासारखं माध्यमच नाही. ज्ञानाचं आपल्याला एवढं सगळं वाचायची गरजच नाही.
तिकडे फिरकायची गरजच नाही. ते गुरुवर्य गुरुने महाराजांची जी काही पुस्तकं आहेत ना, त्या पुस्तकामध्ये प्रश्न उत्तरांचे काही हे आहेत, पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलेले आहेत. त्यामध्ये सहज उत्तर दिलेले आहेत महाराजांनी, सहज उत्तर. आणि ती उत्तरं लक्षात ठेवा, ते भगवान उवाच आहेत. ते गुळवणी महाराज उवाच नाहीत, ते भगवान उवाच आहेत. म्हणजे आता वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम, सगळ्यांच्या सर्वस्यच्या मूर्ती सन्निविष्ट होते. आतल्याला दिलेलं उत्तर आहे. ज्ञानदेवी आत्मानुभव आहे. ज्ञानदेवी तर्काने केलेला विषय नाही. गीतेवरच्या श्लोकावर केलेली टीका गीतेपेक्षा वेगळी आहे, कारण तो फक्त गुरुकृपा योग आहे. अख्खी ज्ञानेश्वरी आपण जे संवादे सांगितलं ना, हे आपल्या शक्ती कुंडलिनी शक्ती जागरणाचा अध्याय म्हणून वाचा. पण अख्खी ज्ञानदेवी जर पाहिली, अख्खी ज्ञानेश्वरी जर पाहिली, तर दुसरं तिसरं काहीच नाही, तो गुरुकृपा योग आहे. म्हणूनच माऊली बोलू शकतात, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले सगुण निर्गुण एक विठ्ठल रे. त्यामुळं गुरुमाऊलीमध्ये अथर्व शीर्ष आपण आवर्तन करतो, पण आवर्तनानंतरचा प्रवास जर आपला पुढे नाही झाला तर ते आवर्तनापुरतच मर्यादित राहतं, सगुणापुरतं मर्यादित राहतं. आणि जोपर्यंत सगुणावर प्रेम आहे तोपर्यंत आपली एकतर्फी भक्ती होत राहते. आपण समान अवस्थेमध्ये येत नाही. संसाराची अंगी अवघीच व्यसने आली, कीर्तने शुद्ध झालं. आता ये सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवून सांडले. ही अवस्था आहे. विषम धुवून सांडले त्यावेळेला तुम्हाला आता हे सोवळे झाले त्रिभुवन, हे सगळं जग सोहळ्यात वाटेल. कुणीच तुम्हाला म्हणजे विटाळात आहे असं वाटणार नाही, सोहळ्यात आहे असं वाटेल. कधी? विषम धुवून सांडले. हे विषम धुवून सांडणं म्हणजे काय? विषमत्व नष्ट करणं म्हणजे काय? तर समत्वात येणं. आणि समत्वात येणं वैयक्तिक पातळीवर शक्य नाही. वैयक्तिक पातळीवर माणूस रूपात अडकतो, सगुणात अडकतो, आणि म्हणूनच सगुण भक्तांचे वाद लागतात. शिवाचा भक्त वैष्णवाला नावं ठेवतो, वैष्णवाचा भक्त शिवाला नावं ठेवतो, देवीचा भक्त या दोघांना नावं ठेवतो, गणपतीचा भक्त या तिघांना नावं ठेवतो, आणि सूर्य उपासना करणारा या चौघांना नावं ठेवतो. कळतंय का काय म्हणतोय? वाद कोणात होतात? वाद कोणात होतात? सगुण भक्तात होतात. त्यामुळे निर्गुण भक्त जगातला कुठलाही पहा, निर्गुण भक्ताच्या मुखातनं जे वचन आलं, निर्गुण भक्तानं जे लिहिलं, त्यात सगळ्यात तुम्हाला सम्यता दिसेल, समानता दिसेल. मग तो ख्रिश्चन असू द्या, मुस्लिम असू द्या, किंवा कुणी असू द्या, बौद्ध धर्मीय असू द्या, ज्याच्या निर्गुणातनं जे वाक्य आलं त्याच्यात तुम्हाला समानताच दिसेल. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धुवून सांडले. त्यामुळं दोन धर्मात कधीच वाद होत नाहीत, लक्षात ठेवा. ज्याला धर्म समजला नाही अशा अधर्मी माणसात वाद होतात. कारण ही सगुणात अडकलेली माणसं आहेत, ही रूपात अडकलेली माणसं आहेत. काय मजा आहे आपल्या धर्माची, खरंच काय मजा आहे आपल्या धर्माची. बघा ना, गणपतीची स्थापना, आज महालक्ष्मीचे गौरीचं पूजन आहे. तिला पकडल्याशिवाय तुम्ही कुठलाच प्रवास करू शकत नाही. शक्तीला वाजा केलं तर ह्याच्यात काहीच उरत नाही. चैतन्य कृतीत आणायचं असेल तर त्याला शक्तीची जोडच असावी लागते. शक्ती नसेल, बघा ना आमच्या पूर्वजांनी काय संस्कार नाही करून ठेवले. सगुण रूपाच्या गणपतीच्या मूर्तीतून तुम्हाला प्रसन्नता मनाची झाली. मनाच्या प्रसन्नतेला साधनेची जोड लागली. साधनेची जोड लागल्यानंतर गुरुकृपा झाली. गुरुकृपा झाल्यानंतर तुम्ही त्या शक्तीच्याच कडेवर बसा. भागलिया माझं घेतील कडी आहे त्यांची आणि जोडे सर्व सुख. त्यांच्याच संतांच्या गुरुकृपेच्याच कडेवर बसावं लागतं. आणि मग शक्ती माता आपल्या हाताला धरते, कुंडलिनी माता. आणि मग मुलाधार चक्रापासून स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, आज्ञाचक्र, सहस्रचक्र हा प्रवास पूर्ण होत जातो. हा प्रवास आपल्याला एकट्याला करता येत नाही. तिच्या कडेवर बसावं लागतं किंवा तिला जोडून बसावं लागतं. आणि मग बघा, एक अजून एक पद्धत आहे बघा, आहे ग्रामीण भागामध्ये. जर पाऊस काळ नाही झाला ना तर आज संध्याकाळी गौरीपूजन असतं ना, ते गौरीपूजनाच्या संध्याकाळच्या आरतीच्या नंतर ढोल किंवा एक ताटाला असं वाजवून लक्ष्मीची कान उघडणी, म्हणजे ते कळावं पाऊस, तिला जाग करण्यासाठी आपण ते करतो. काय करतो लोकांना कळत नाही, पण काय माहिती आहे,
तो ध्वनी आहे. काय तसला ध्वनी आहे तो? अनाहत आहे. अनाहत, तो अनाहत ध्वनी, तो अनाहत ध्वनी प्रगट करायचा आहे. अंतःकरणात येतो तो आणि अनाहत चक्रापर्यंतचा तो प्रवास आहे. आणि त्याच्यानंतर गौरीचं विषय, कारण तिथनं पुढचं अज्ञान सहस्र चक्र आहे. याच्यातला आपल्या भक्तीचा, आपल्या साधनेचा प्रवास ज्यावेळेला वरती होत जातो आणि सहस्र चक्रापर्यंतचा आपला प्रवास ज्यावेळी पूर्ण होतो, त्याच वेळेला आपल्याला सगुण आणि निर्गुण दुसरं तिसरं काय नाही, ते एकच आहे याचा साक्षात्कार होतो. लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी निर्गुणाचा साक्षात्कार होतो त्या दिवशी आपल्या डोक्यातला सगळा हिशोब संपतो. कळतोय मी काय बोलतोय? आपल्या डोक्यातला सगळा हिशोब संपतो. आणि ज्या दिवशी आपल्या डोक्यातला हिशोब संपतो त्याला आपण मुक्त अवस्था म्हणतो. बंधनाचा हिशोब जोपर्यंत डोक्यात आहे तोपर्यंत आपण मुक्त नाही, आपण बंधनात आहे. नात्याचा असू द्या, व्यवहाराचा असू द्या, वेळेचा असू द्या, शरीराचा असू द्या, रोगाचा असू द्या, भोगाचा असू द्या, सगळा हिशोब डोक्यात जोपर्यंत आहे तोपर्यंत मुक्तीची अनुभूती नाही. तो का म्हणे, मुक्ती परनेली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी. हे 4 दिवस खेळी मिळीची जायची असतील जीवनामध्ये तर गणपतीतल्या 10 दिवसाचा अनुभव सगुणाच्या भक्तीतून निर्गुणाच्या भक्तीपर्यंत करावा लागतो. आणि निर्गुणाचा साक्षात्कार एकदा झाला की जगात आनंदाशिवाय दुसरं काहीही उरत नाही. अर्जुना समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीची ऐक्याती देखे अखंडित प्रसन्नता हाती जेत चित्ता, तेथे रेगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधा तृष्णेचा अणधरू काहीच नसे. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख ते कैचे काय आहे, तेथे अपैसे बुद्धी राहे परमात्मरूपी. भक्तीची परिपूर्णता आहे. तैसे हृदय प्रसन्न होय तेथे दुःख कैचे की काय आहे, तेथे अपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. मग पुढं काय होतं? मग पुढं काय होतं? जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेमे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त. ही परिपूर्णता आहे. आणि त्यावेळी गणपतीचं विसर्जन आहे. लक्षात ठेवा, इथं पोहोचायचं आहे. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेने कंपू, तो अजिबात हलत नाही. ज्योत स्थिर झाली कधी? आतलं दिसलं, निर्गुणाचा साक्षात्कार झाला त्यावेळेला ती ज्योत स्थिर होते, त्यावेळेला चंचलता संपते आणि तीच स्थित प्रज्ञा अवस्था आहे, तीच स्थिर अवस्था आहे आणि तीच सच्चिदानंद अवस्था आहे, तीच मुक्त अवस्था आहे आणि तीच भक्ताची आणि साधकाची परिपूर्णता आहे. ती आपल्याला या 10 दिवसात प्राप्त व्हावी यासाठी गणपतीची प्राणप्रतिष्ठा आहे आणि गणपतीचं विसर्जन आहे. सगुणाला विसरायचे, निर्गुणात आपल्याला स्थित व्हायचे. हे सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त हो ही श्री गुरुचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या चिंतन सेवेला पूर्ण विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.